नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या अमृतसागर्स वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आहे रोहन, सोबत माझं कुटुंब आणि आपला छोटा सिम्बा, आणि तुम्ही पाहत आहात अमृतसागर्स वर्ल्ड। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन अमृतसागर आणि मी अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि इथे बसला आहे सिम्बा आणि त्याची आजी। सिम्बा कुठे चाललायस आज? सिम्बा झोपला काय? सिम्बा बाहेर बघतोय। सिम्बा बघा, कॅमेऱ्याला द्या, कॅमेऱ्याकडे बघा। सिम्बा बिझी आहे बाहेर बघण्यामध्ये। संध्याकाळ झाली आहे। सिम्बा कॅमेराकडे बघणार आहेस का तू? सिम्बानी फर्स्ट लुक दिलेला आहे कॅमेराकडे। सिम्बा ओके, बघा, पप्पाकडे आजी बघितलं। आजी 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 बसली भोपळ्यात। भोपळा कसा निघाला? आजी काय म्हणते? आजी म्हणते, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक। चला तर मित्रांनो, भेटूया आता सुबा इंटरनॅशनलच्या समोर। ओके, बाय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अमृतसागर्स वर्ल्डमध्ये। आज आपण आलो आहोत मुंबईच्या अंधेरी ईस्ट येथील सुबा इंटरनॅशनल या सुंदर 4 स्टार हॉटेलमध्ये। हे हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 2.5 किलोमीटर, तर अंधेरी रेल्वे स्थानकापासून सुमारे 3 किलोमीटर आणि चकाला तसेच JB नगर मेट्रो स्टेशनपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे। हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच त्यांचं आकर्षक इंटिरियर आणि आलिशान वातावरण आपलं लक्ष वेधून घेतं। पाहुण्यांसाठी मोठा आणि आरामदायी वेटिंग एरिया उपलब्ध आहे। याच ग्राउंड फ्लोअरवरती सिनेमन रेस्टॉरंट आहे, जिथे आज आपण चविष्ट डिनर बफेटचा आस्वाद घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा स्वादिष्ट डिनर बफेटचा प्रवास सिनेमन रेस्टॉरंट सुबा इंटरनॅशनलमध्ये। पण मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास लिमिटेड टाईम ऑफरची माहिती घेऊन आलो आहोत। ही ऑफर काय आहे, ती कशी मिळवायची, बफेटमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत, त्यांची चव, व्हरायटी आणि आमचा संपूर्ण अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कसं वाटतं मम्मी मंचाव सूप? ठीक आहे, छान आहे। ओके, आपण यावेळी पप्पांना आता आवडलं आहे। यावेळी मंचाव सूप छान आहे बोलतात, व्हेज मंचाव सूप छान आहे। आणि इथे आहे आमचा सिम्बा, अजून मम्मी सूप पिणार आहे। सिम्बा आज झोपलेला नाही आहे, सिम्बा इथे तिथे बघायला लागला आज।
सूप गरम आहे, छान आहे. थोडे व्हेजीज आहेत आतमध्ये, मस्त आहे. मंचाव सूप एकदम लाईट आहे. छान, मस्त. कसं आहे शिल्पा सूप? बघूया कसा वाटतं मॅडम. लाईट आहे जरा. अच्छा, छान आहे. हो, लाईट आहे सूप, लाईट आहे. आणि अजिनोमोटो वगैरे असं काही वाटत नाही यामध्ये हो. आहे असं. व्हेजीस वगैरे जरा कमी वाटतंय. हो, पण सूप सारखं पण आहे. सूप छान. काही छान आहे, मस्त आहे. वेल, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे आहे येते चिकन 65. हां. दुसरा आहे अमृतसरी फिश टिक्का नाही आहे, हा अमृतसरी फिश फ्राय आहे. आणि ते ब्रुशेटा आहे. आणि मशरूमची काय डिश होती का? तंदुरी मस्त. तंदुरी मशरूम. हो. स्टार्टर आहे दही वडा. आणि हा आहे दही वडा. आपला पहिला स्टार्टर आहे चिकन 65. एक मस्तपैकी ह्याला ना कढीपत्ता वगैरे लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त कढीपत्ता लावलेला आहे. बघूया, एकदम गरम गरम आहे. बघूया याची टेस्ट कशी आहे. आपल्याला ना तो सुकावाला चिकन 65 असतो बघा, जो सांगली कोल्हापूरमध्ये भेटतो, तसलंवाला खाण्याची सवय आहे. आणि हा थोडा डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये लसूण आहे, तीळ आहेत, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी आहे. मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी आहे. समथिंग डिफरंट. स्पायसी नाही आहे बिलकुल, एकदम सटल आहे टेस्ट. ओके, तुला कसं वाटतं? थोडं वेगळं वाटतं, नेहमी खातो आपण. टेस्ट थोडी वेगळी आहे. टेस्ट थोडी वेगळी आहे. पप्पांचा रिव्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे. पप्पांना विचारूया त्यांना कसं वाटतं. पप्पा कसं आहे? बरं आहे, ओके आहे. पप्पा बोलतात ओके आहे. वेल, हा आहे अमृतसरी फिश फ्राय. अमृतसरी फिश टिक्का नाही, अमृतसरी फिश फ्राय. गरम गरम आहे. बघूया आपण आतमध्ये कसं आहे. आणि खूप मोठे मोठे पीसेस आहेत. हे बघा, गरम गरम आहे अगदी. बघूया टेस्ट कशी आहे. मस्त. कुठला तरी डिप घेतला ना याच्याबरोबर तर एकदम भारी लागतं. हे इटसेल्फ मस्त वाटतं. फिश आतमध्ये एकदम नरम आहे, एकदम भारी आहे. टेस्ट खरोखरच एकदम आउट ऑफ दिस वर्ल्ड. जे अजवाईन बोलतो ना, अजवाईनची पण एक टेस्ट येते. आणि मला असं वाटतंय त्यांनी वरून आहे ना थोडंफार आहे ना बारीक बारीक अशा मिरच्या पण आहेत, तर थोडीशी आहे ना त्याच्या स्पायसीनेस येण्याकरता ना दिली आहे. पण एवढं जास्त स्पायसी वाटत नाही आहे ॲक्च्युली. मस्त टेस्ट आहे. तुम्ही ह्याच्याबरोबर कुठला डिप घेतला, इथे बरेच डिपचे ऑप्शन्स आहेत त्याच्याबरोबर. मी असंच खातो आहे. नाईस, मस्त. आपल्याकडे व्हेजमधले पण स्टार्टर्स आहेत. यावेळी आपण व्हेज पण कवर करतो. तर सर्वात पहिला आहे हा तंदुरी मशरूम. मी एवढं जास्त कधी खात नाही, पण जस्ट तुमच्याकरता फारच रसाळ आहे. बघूया कसा टेस्ट आहे. मी एवढं मशरूम खात नाही. ओके, नेक्स्ट आहे ब्रुशेटा ट्राय करून बघूया. व्हेज.
एक टँगी पंच आला, हे मस्त. व्हेज लोकांकरता हे एकदम मस्त. वरून चीज आहे, आतमध्ये टमॅटोज आहेत, त्यांच्या काय काय भाज्या आहेत, आय थिंक सो. मस्त आहे. हा जो पण त्यांनी सॉस ह्याच्या आतमध्ये यूज केला आहे ना, तो याला मस्त फ्लेवर देतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे चिलीज पण आहेत थोडे ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे मस्तच स्वाद यायला लागला याचा ब्रुशेटाचा. चिलीज आणि टोमॅटो पण दिसत आहे ना. कसं आहे मम्मी फिश? फिश छान आहे. फिश छान आहे. त्या ह्याच्यापेक्षाही काही मला वाटतं चिकन 65 काय होतं ते? चिकन 65 एवढी काय टेस्ट जमली नाही. ते काय होतं, कढीपत्ता आणि मिरीचा थोडं फोडणी देऊन ते केलं आहे, पण फिशचं टेस्ट बरं. एकदम फिश छान आहे. आणि याच्याबरोबर आय थिंक सो खाल्ल्यावरती ग्रीन चटणी घेतली आणि 1000 आयलंड सॉस आहे, याच्याबरोबर खाताना ते फारच मस्त वाटतं. आता बघूया मॅडमचं काय रिव्ह्यू आहे. छान आहे. फ्रेश वाटतंय. हां, असं फिशचं वास वगैरे काही असं वाटत नाही. नाही काय? फ्रेश आहे. याच्यामध्ये ओवा आहे, अच्छा तर टेस्ट जरा वेगळी वाटते पण छान वाटते. अच्छा. आणि एकदम सॉफ्ट आहे. आता Soft फिश जे आहे. आहे ना हां, ते सॉफ्ट आहे. सॉफ्ट आणि बाहेरून हो, crispy बाहेरून आहे, क्रिस्पी बाहेर- आहे. हो. आणि सॉस बरोबर कसं लागतंय मग? सिम्बा, तुला पण खायचंय? सिम्बाला पण खायचंय. सॉस बरोबर तर छानच लागतं. सॉस बरोबर छान आहे ना. हो. सिम्बा अजून टाइम आहे रे. तुला खायचंय फिश खाणार? सिम्बा टाइम आहे. कसं आहे दही वडा मम्मी? छान आहे. अच्छा. जरासा हा डीप जरा जास्त झाला तर तो आणखी मऊ लागला असता. ओके. आहे मऊ, पण जिरा वगैरे सगळं टाकले, तिखट वगैरे घातलेलं आहे, ओके. लाल तिखट. जरासं हिरवं दिसलं नाही आहे, पण असेल. हिरवी चटणी नाही दिसली. थोडा अजून मॉइस्ट पाहिजे होतं याच्यामध्ये. हां, डीप जास्त झालं पाहिजे. आहे तो नरम पण आहे. दही वडा खाणार आहे सिम्बा? कनिष्क काय रे? नाही पाहिजे तुला, कोणीच देत नाही. कोणीच देत नाही मग. काय खाणार आहेस? मशरूम खायचंय. पप्पा आज आमच्याकरता पप्पा व्हेज झालेले आहेत. पप्पांनी डाळ कोथिंबिरी घेतलेली आहे, स्टीम राईस आहे, पापड आहे, सॅलड आहे, स्प्राऊटचं सॅलड पण घेतलेलं आहे, थोडंसं फ्राईड राईस घेतलेलं आहे आणि छोले मेथी आणि साईडला आहे दही. वेल, ही आहे शिल्पा मॅमची भेट. आता बघूया, रिव्ह्यू देऊया. सगळं ऑलमोस्ट व्हेजच घेतलं आहे मॅमने. तर स्टार्ट करूया. कुठून आपण राईसने स्टार्ट करतो? ओके. तर हा आहे व्हेज पाराचंद फ्राईड राईस. फ्राईड राईस. तर हा बघूया कसा आहे. कसं आहे? प्लेन राईस. प्लेन आहे. हो, प्लेन आहे. मी बघितलं थोडं त्याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स दिसत आहेत त्याच्यामध्ये थोडं, आणि Veggies आहे, व्हेजीज आहेत. हो, आपण जसं फ्राईड राईस त्यापेक्षा हा थोडं वेगळं आहे. हा वेगळा आहे. बरोबर. आय थिंक सो मला वाटतं इथे फार फॉरेनर्स येतात ट्रॅव्हल करायला. त्या हिशोबाने ह्यांनी फार एकदम प्लेन टेस्ट ठेवलेली आहे. कुठलीच गोष्ट अशी काही जास्त स्पायसी नाही आहे. आणि ऑइल जे आहे ना ते कोकोनट ऑइल वाटतं, ओके. त्यामुळे त्याचा एक वेगळा टच. हे आहेत शेजवान नूडल्स. तर शेजवान नूडल्स बघूया कसे लागतात. याच्यामध्ये पण थोडे आहे ना चिली फ्लेक्स मला दिसत आहेत ते.
व्हेजीस तर आहेत पण चिली फ्लेक्स पण दिसतात त्याच्यामध्ये. नूडल छान आहे. नूडल छान आहेत, चटपटीत आहेत. हां, जसं आपल्याला पाहिजे. इंडियन्स लोकांना थोडं चटपटीत लागतं थोडं. हो, थोडं तिखट आहे, थोडं चटपटीत आहे. तिखट नाही पण छान वाटतं. अच्छा, मग नॉर्मल असं. Normal आहे. हां, थोडं ग्रेव्ही बरोबर हे ट्राय केलं असतं तर. पनीर चिली ग्रेव्ही आहे. तर आता आपण बघूया की कसं लागतं. ग्रेव्ही बरोबर छान लागतं. हो, ग्रेव्ही बरोबर त्याच्याबरोबर. हां, मग ते चांगलं मॅच करतं. ग्रेव्ही आणि राईस जर एकत्र आपण खाल्लं तर चांगलं टेस्ट छान येते. पनीरचं कसं आहे, जरा पनीर थोडं. म्हणजे तसं तर मी खात नाही, ओके पण मी आज घेतलं आहे पनीर. ओके. आणि ग्रेव्हीमध्ये पनीर छान वाटतंय. ओके फ्रेश छान. वाटते पनीर ओके. वगैरे. फ्रेश आहे पनीर. छान आहे. पास्ता व्हेज सलाड आहे ना. हां, पास्ता व्हेज सलाड. तर सलाड मॅडम नंतर ट्राय करतायत, अगोदर ट्राय केला पाहिजे होता आय थिंक सो. मध्ये चालतं. गोडसर आहे असं. गोडसर. आणि काळी मिरी पावडर टाकलेली दिसते यामध्ये. अच्छा, बेबी कॉर्न. बेबी कॉर्न आहे. आईसबर्ग पण आहे. छान आहे सॅलड, छान आहे. हो. हा टोमॅटोवाला काय आहे? हा टोमॅटोवाला कसं आहे? दही मलाईमध्ये आहे. टोमॅटो तो फ्रेशच आहे. ओके. आणि जे पण काही ग्रेव्ही आहे, दही हां, आहे हां. की मलाई आहे, हां, छान. छान आहे ना. मला वाटतं ते 1000 आयलंड सॉससारखं वाटतंय मला. तर याच्यामध्येच टिप करून दिलं आहे का काय माहिती नाही. पण चांगलं वाटतंय. छान आहे ना. स्प्राउट चाट कसा आहे किंवा बघ. पुदिना लागतो यामध्ये. अच्छा, पुदिनाचा फ्लेवर आहे. ओके. पण चाट असं चाटसारखं आहे. स्प्राउट चाट असं कसं म्हणजे असं असं काय क्रिस्पी नाही वेगळं. वाटत आहे. जे शेव वगैरे अच्छा, आहे हो. जरा सॉफ्ट हा, झालं. थोडा वेळ झाला त्याच्यामुळे पण असं. आहे, छान आहे. छान आहे. छान आहे. हो. वेल, आता तुम्ही जसं की बघू शकता आपल्याकडे आहे बटर गार्लिक नान आणि दुसरीकडे आहे आपला चिकन टिक्का मसाला आणि आपल्याकडे आहे फिशची कुठली तरी ग्रेव्ही आहे. तुम्हाला नंतर सांगतो काय आहे ते. तर आपल्याकडे बटर गार्लिक नान आहे. आता बघूया. फार छान आहे. चिकन टिक्का मसाला खरोखरच एक नंबर, खतरनाक, खल्लास, टॉप नॉच. चिकन टिक्काचे पीसेस खरोखरच खूपच भारी आहेत. असेच खाल्ले तरी पण छान वाटतं आणि ग्रेव्ही त्याला छान कॉम्प्लिमेंट करते. एकदम क्रीमी ग्रेव्ही आहे, मस्त वाटतं. जास्त तिखट नाही आहे पण चव आहे, मस्त आहे. नेक्स्ट ट्राय करतोय फिशची ग्रेव्ही. फिश तुम्ही बघताय फारच सॉफ्ट आहे. ग्रेव्ही ट्राय करूया. छान आहे. मला टिक्का जास्त आवडला. चिकन टिक्का. हां, चिकन टिक्का आवडला. फिश कसं वाटलं? फिश छान आहे. वेल, आत्ता मी ट्राय करतोय व्हेज मॅक चीज पास्ता आहे हा. फारच क्रीमी आहे, फार हेवी आहे. ज्याला चीजी डिशेस आवडतात मला वाटतं की त्यांना हे 100% फार आवडणार आहे. त्याच्यामध्ये
खूपच चीज आहे. वेल आता आपण स्वीट सेक्शनकडे आलेलो आहे आणि आता आपण पायसम टेस्ट करतोय. तर कसं आहे मम्मी पायसम? एकदम छान, मस्त आहे. एकदम सुंदर. बोला एकदम म्हणजे एकदम सगळे सुकामेवा पण आणि सगळंच आहे. वेल हे आहे वेलकम ड्रिंक, पुदिना पंच आय थिंक सो आहे हा. आणि हे बघूया, आम्हाला नंतर कळालं की पुदिना पंच पण होता. आम्हाला जो स्टार्टिंगला वेलकम ड्रिंक दिलेला तो एवढा काय खास नव्हता. मग आम्ही हे 2-3 वेळा रिपीट केलं. खूपच छान आहे. ह्याच्यामध्ये लिंबू आहे, पुदिना आहे आणि आय थिंक सो थोडं सोडा आहे, शुगर सिरप आहे. एकदमच छान आहे. थंड आहे आणि रिफ्रेशिंग खरंच. वेल आता आहे स्वीट सेक्शन आणि स्वीट सेक्शनमध्ये आपल्याकडे आहे पायसम. हा आहे मँगो पुडिंग आहे हा. आणि हे आले गरम गरम गुलाबजाम. आता आपण याचा रिव्ह्यू बघूया. तर पायसम गरम गरम आलेलं आणि पायसम आता घट्ट झालं आहे. जेव्हा घेतलं होतं त्यावेळी थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये होतं. छान आहे. मला असं वाटतं की आज आहे ना त्यांच्या इथे साऊथ इंडियन स्पेशालिटी होती. जसं की चिकन 65 होतं, तेही साऊथ टाईपमध्ये होतं, केरळ टाईपमध्ये. पायसम पण आहे, केरळचं छान आहे. हे आहे मँगो पुडिंग, तुम्ही बघू शकता कसं आलं आहे. छान आहे ते. मँगो पुडिंगची टेस्ट फार छान, हम्म. मस्तच टेस्ट आहे. तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळते. मँगोचा हलकासा असा फ्लेवर, मस्तच टेस्ट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट गुलाबजाम. हे बघूया कसे आहेत. गरम गरम सर्व केलेत. ठीक, गुलाबजाम जसे असले पाहिजेत. ओके. पुडिंग मला असं वाटतं गुलाबजामपेक्षा भारी पुडिंग होती. गुलाबजाम तुम्हाला खायचं असेल ओके तुम्ही घेऊ शकता. ॲक्च्युली बाकीचे पण स्वीट्स होते यांचे, पण आम्हाला लेट झाला आणि त्याच्यामुळे यांचे बाकीचे स्वीट्स आत्ता संपले होते. केक वगैरे नाही खाता आला ना? केक वगैरे, पेस्ट्रीज वगैरे 2-3 नाही खाता प्रकारच्या पेस्ट्रीज होत्या, ते आम्हाला नाही खाता आल्या आता. म्हणून त्या लोकांनी आता स्पेशली गुलाबजाम बनवून दिला तुम्ही आम्हाला. तर गुलाबजाम मुख्य आहे, पण पुडिंग ऑफकोर्स पुडिंग फार छान. आता आहे बटरस्कॉच आईस्क्रीम. कसं एकदम छान. बोलण्याची गरजच नाही, एक्सप्रेशन्सवर कळून गेलं आहे. एकदमच छान आहे. हा आहे रोज पेटलचा आईस्क्रीम. रोजचं हे येते त्याला फ्लेवर आहे रोजचा. पण खूप गोड नाही आहेत का? अच्छा, पण रोजचं ॲडव्हान्स केलं. बटरस्कॉच ना? कोणते? बटरस्कॉच. बटरस्कॉच आईस्क्रीम आहे, एक नंबर, मस्त. रोज पेटल्स आईस्क्रीम. हे बघूया कसं आहे. शुगर फारच कमी आहे. ड्रायफ्रूट्स आहेत आणि त्याच्याबरोबर मनुकी, अंजीर हे पण ह्याच्यामध्ये मिक्स आहे. खूपच वेगळी टेस्ट आहे, मस्त टेस्ट आहे ह्याची आणि कम्प्लिटली डिफरंट टेस्ट आहे. बटरस्कॉच आणि रोज पेटल्स. मला बाकीच्या फ्लेवरमध्ये पण आईस्क्रीम अवेलेबल आहे, मँगो पण आहे, अजून पण तुम्ही घेऊ शकता. पण आम्ही एवढं काय काय खाल्लेलं की आम्ही आता 2च आईस्क्रीम फक्त मागवले.
तर मंडळी, आत्ता येतो या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा भाग, म्हणजेच ही जबरदस्त ऑफर. तुम्ही झुकआउटच्या वेबसाईटवर जाऊन सुबा इंटरनॅशनलचा कूपन फक्त 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या कूपनमुळे तुम्हाला डिनर बफेटवर तब्बल 50% डिस्काउंट मिळतो. उदाहरणार्थ 2 जणांच्या डिनर बफेटची किंमत 2240 रुपये आहे, पण कूपनचा फायदा घेतल्यावर ती फक्त 1120 रुपये होते. आम्ही असे 2 कूपन्स घेतले होते आणि त्यामुळे 2240 रुपयांमध्ये आमचा 4 लोकांचा शानदार डिनर बफेट झाला. जर तुम्हालाही असा एक प्रीमियम डिनर बफेट एक्सपिरियन्स कमी किमतीत घ्यायचा असेल तर ही ऑफर नक्कीच ट्राय करा. आणि आमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.